त्यांना काय सांगता तुम्ही? ए भाया, एसटी महामंडळामध्ये माझं जास्त वजन आहे. माझ्याबरोबर घालून खायच्या समोर बसा तुम्ही. बसा. गावात आमच्या 40 रुपये द्या. आणि एक हाफ प्लेट द्या. ए भाया, गरीब मागितलं. अरे माझं ऐक म्हणत. अरे ह्या नाकाला सुनावय तुम्हाला कळलं पाहुणे रावळे तुमच्यामुळे झाले ते सरपंच गप्पा की माझ्याबरोबर घाला काय तुम्ही? मी म्हणतोय कागद बघा राव, पेपर घ्या, तिथे फार्म सह्या घ्या. अरे आधी हो करा. हे नालायक माणसं बघितले एसटीत बसलोय की आपण मोठ्या स्टँडवर लोक नका बघत होती बाळासाहेब एसटीत चालत म्हणून. हे बाळा पण आपण पण गावाला म्हणायचं सुभाषराव वाट बघीन पण एसटीनच जाईल. हा स्वतःचा शहाणपणा करतो खरं माणूस. त्याला म्हणत होतो त्या पोराचा ऐकून वगैरे गाण्याचा गाडी घेतली प्रत्येक निर्णय माझा ऐकत नाही स्वतः अडचण येतो आणि माझ्याबरोबर घालवतो आणि त्या टाइमला नेमका मित्र येतो सावरायला. 4 वेळा म्हणतो माझ्या घरात दारात येऊ नको मला बोलवायला. मित्र मित्र म्हणून येतो माझा अपमान करतो माणूस सारखा. माणसाला काय झालं? पाटील काय झालं तुम्हाला नाचायला? आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे टोहीकडे आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे टोहीकडे. काय झालं? 80 वर्ष पोरगा झाला काय पाटील जैशी करणे वैशी भरणी. झालं काय? काय झालं? त्याच्या जखमावर मीठ चोळू नका. रामभाऊ माहित आहे मग कशाला विचारता काय झालं? रामभाऊ एसटीत म्हटलं गावात कोणाला सांगायचं नाही. आपल्या आधी गावात कळलंय. गावाच नाही चांड हेच पाहिजे होते बॉम्बा बॉम्ब झाली. पण हो का काय काय ना एसटी महामंडळाचा फायदा आपल्यामुळे झालाय हे पण विसरताचा काम नाही. पण त्या पाहुण्याकडे मी केस करणार आहे, सगळं पैसे वसूल करणार आहे आणि तुमच्यावर पण केस टाकणार आहे. माझ्या एसटी मंडळाचा फायदा झाला तुमच्यामुळे माझा फायदा झाला. लय बरं झालो बाळासाहेब. रामभाऊ जाऊ दे आता. बाळासाहेब तुम्ही घरी जावा तुमच्या. सुभाष याचा डोकं फोडणार. काम आहे तुमच्याकडे. चला मित्र मेला माझा. चला काम आहे. संध्याकाळी अरे बाळा महत्वाचं काय बोलायचं बाळासाहेब. चला तुम्ही माझं तुमचं मी चला सरपंच चला. नेवसे तुमचं साडूभाऊ एवढं विचित्र असं वाटलं नाही बरं का? मी नाही बोललो त्यांना एवढा बावटपणा करीत असं मला वाटलं. मला सुद्धा वाटलं नाही. हा बोलला का जीवनाला मागणं तुम्ही? नाही तुमच्यासाठी मी इतकं बोललो ती मला चालतो म्हणलं. असं कसं बोललं नसतं ती साडूला मारला असेल तुम्ही आहे ना निवार मारला असेल. काय बोलताय राव कचरा केला तुमचा ना आमचा पण लाज वाटली. काय व्यवहार नॉलेज जनरल नॉलेज काय आहे का नाही त्या माणसाला? कुणाला बोलतो कुणाला नाही. त्यांनाच काय दोष देताय तुम्ही? तुम्हाला कळू नाही वे 100 वेळा सांगताय काय द्यायच्यात ते द्या म्हणल्यात. रामभाऊ कुठली तरी एक रक्कम फिक्स असावी, महाग लागू स्वस्त लागावी असं तर पाहिजे होतं ना. डोळा झाकून खर्च केला तुम्ही गाडीला. म्हणजे तुम्ही सगळे शाणी आम्ही येणं. मला शंका यायला लागली 76,000 रुपये खर्च केलाय का नाही. बिल देऊ का तुम्हाला बिल देतो त्या पाहुण्याकडे निघून द्या. रामभाऊ काही बी असू तुमची बिल फक्त पुढे मांडा. ते बिल सगळे मी पाहुण्याकडे देतो वसूल करायचा प्रयत्न करतो. नाही किती माणूस की बाज पाहुणा कळलं तुमचा. त्या पाहुण्याला त्या फिटरकडे आणा आणि सांगा त्याच्यात सीसी कॅमेरा असेल त्या फिटरकडे सीसी कॅमेरा असेल त्यात बघ काय काय काम केलंय म्हणाव. नाही तर मी गुन्हा दाखल करेन. नेवशे तुमच्या माहितीसाठी सांगतो सुभाषराव तुमच्या पण माहितीसाठी सांगतो त्या पाहुण्याच्या पण माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची शिबी आवलं ते राहिलेले 5 एकर फुकेन 76,000 माघारच घेईन. जाता का आणायला? सीसी फुटेज दाखवू 76,000 रुपये घेईन. पाटील घेत होता पाटलाला गाडी घेऊन दिली नाही. पाटलाने हायची गाडी चालवली 20 रुपयाचा फ्यूज टाकला असता आणि नवरा बायको गावात फिरत बसली असती. रानात घेऊन फिरत बसला असता. फ्यूजची गाडी वैतावा ती आकडे पण पडलं होतं. एवढा खर्च माझ्या गानाने केला. आता सुभाषराव त्या पाहुण्याला नीटनेटकं तुम्ही समजून सांगा. सीसी फुटेज टाका वर्ग बोलून पैसे घ्या नाहीतर अक्षरशः व्यवहाराच्या जागेवर आपली चूक झाली अख्खा विकत घेतली म्हणायचं. बुडलं तर बुडलं 76,000 कळून द्या पाहुण्याला. पुढे लक्षात ठेवा व्यवहार हा चूक करा. 4 पैसे महाग लागो किंवा 4 पैसे स्वस्त लागो पण आदांतरी व्यवहार इथनं पुढे नको. अध्यक्ष एवढ्या 3-4 दिवसानंतर शांतपणा झाला सगळी शांत झाली ना मी पुन्हा त्या साडूला बोलून घेतो आणि जागेवर तुकडा पाडतो. मारू बिरू नका तुमचा राग असला बेकार बघितलं ना आम्ही तिथं.
सरपंच त्यांचा नाही यांचाच राग बेकार आहे. 2-4 दिवसांनी पाहुण्यांच्याकडे जा. खरंच रामभाऊनी 76,000 खर्च केला. बरं. कसं आहे रामभाऊनी करून नाही खर्च केला या त्यांना म्हणा तर गाडी द्या, थोडंफार कमी जास्त रक्कम आपण करू, रक्कम द्यायला लाव, नाहीतर रामभाऊचं 76,000 रुपये परत द्या म्हणा. तात्पुरती द्यायला सांगतो मी. चालतंय. नारळ फोडला मी फोडत नव्हतो पण रामभाऊने आग्रह केला, तुम्ही फोडला, मी सुभाषरावने आग्रह स्वतः केला, फोडतो. हार गाठला आणि व्यवहार असा फीस काटलाय मला काय माहित नाही, पण फीस काटला. बघा की राव पाटील एवढी गाडी टाकाली, नळ फुगलं, हाय का त्याला कोणता बाब होता? त्या चुलत्या पुतण्याला सवय तसली घाण लागलेली आहे. कोणाचं काय गावलं बोळ्यातलं की लगेच जाऊन जायचं. चांगल्यावानी तुम्ही घेत होता, तुम्हाला घेऊन दिला नाही. बरं झालं तुम्ही घेतली नाही ती. जाऊ का पाटील, मी तुम्हाला सांगायसाठी आलतो इथं. जा जा जाऊ दे ना, झालंय गेलं आता काय करणार? सांग छापलाय तुमच्या प्रॉब्लेममुळे झालंय. छाप छाप छापला झालं का जीवन आला तिथं तुम्ही म्हणलं फुकट असं चालत जावं लागेल. एकदा मुंबईला गेलं तर अक्षरशः चालत यावं लागलं. बघून घे काय द्यायचे ते द्या.